नमस्कार. मी प्रकाश शामराव येवले. मी जिल्हा परिषद जवळा कन्या येथे कार्यरत आहे. आपल्या शासनाच्या उपक्रमांतर्गत रंगोत्सव कार्यक्रम आणि आज आपण कथाकथन या सदराखाली आपण कथा सांगणार आहे. बघा, एक श्याम नावाचा मुलगा असतो. त्याला आई नसते, बाबाच असते. मग त्याच्या इथे तो पहिल्या वर्गात नाव टाकते. पहिल्या वर्गामध्ये नाव टाकल्या तो काय करते, त्याला खोडी असते चोरी करायची. तो कोणाचं पेन्सिल चोर, कोणा खोडोबर चोर, कोणा पुस्तक चोर, कोणा पाटी चोर, पैसे चोर, असं चोरलेल्या वस्तू तो घरी देऊन देतो. घरी देऊन दिल्यानंतर त्याची आई मस्त पेटीत टाकते, पेटीत ठेवते, कुलूप लावून ठेवून देते चोरलेल्या वस्तू. मग तो पहिली ती तेच करते, दुसरी ती चोरते, तिसरी ती चोरते, चौथी ती चोरते. चोरलेल्या वस्तू कोणाला देऊन देते, आईजवळ, आणि ते पेटीत ठेवते. मग ते एक दिवस तो चोरी करता करता शिक्षकाआधी सापडते. शिक्षक त्याला म्हणतो, कारण तुला किती वेळा समजून सांगितलं पण तू चोऱ्याच करतो. त्याच्या आईला बोलावते, पण ते हा चोऱ्या करते, हा काही शिकत नाही. मग त्याच्या आई म्हणते, सर मी नाव काढून टाकतो. त्याचं नाव काढून टाकते. तो मग गावात फिरते. गावात फिरल्यानंतर गावात कोणा घरची सोयाबीन चोर, कोणा गहू चोर, कोणा सोयाबीन चोर, कोणाची हरभर चोर, कोणाचं घर चोर, पैसे चोर, असं करता करता तो लोकांच्या हाती सापडते. मग लोक काय करतात, त्याला रट्टे देऊन गावाच्या बाहेर हाणून देतात. मग तो मोठ्या शहरात जाते. मोठ्या शहरात गेल्यानंतर तो काय करते, तो चोर ज्या माणसाला जे खोड आहे ते सुद्धा नाही, तो मग बँक फोड, बंगला फोड, घर फोड, दुकान फोड, असं करता करता एक बंगला फोडता फोडता त्याच्यानंतर काय होते रे, खून होते. खून झाल्यानंतर काय होते, त्याला पोलीसवाले पकडून जे साहेब कोर्टात नेतात. जे साहेब म्हणतात, श्याम तू लगा चोरी केली पण तू खून पण केला. तर तू खून केला, तुला याची काय फाशी सजा आहे, काय फाशी सजा आहे. मग पोलिसाला त्याला जेलमध्ये नेतात. मग त्याला फाशीच्या दिवशी विचारतात का बा तुझी आखरी इच्छा काय. तो म्हणते, साहेब मला कधी माझ्या आईला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं आहे, आईला भेटायचं आहे. मग तो आईला भेटायला जाते. म्हणजे पोलिसाला जातात, आणतात आईला धरून. आई म्हणते, आई इकडे ये, कान दाखवले, कान मी गोष्ट सांगतो. काय रे श्यामा, ते गोष्ट सांगतो तुझ्या कानात. तो काय करते, काही विचार करत नाही, कान धरते आणि तसा कचकीनं तोडते. आणि त्याची आई म्हणते, श्याम्या मग कान कोण तोडला रे. मग ती आई, हा कान असा धरला असता आणि मला तू झापड मारली असती, म्हटलं असतं चोरी करणं पाप आहे, गुन्हा आहे, तर मी इतका मोठा चोर झालो नसतो आणि मला फाशी सजा झाली नसती. या गोष्टीचा असा बोध होतो का माणसाने कधी चोरी करू नये. चोरी करणे पाप आहे, गुन्हा आहे. थँक्यू.